अध्याय 6 गोकर्ण महिमा. महाबळेश्वर लिंग स्थापना. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. नामधारक सिद्धयोग्यांना म्हणाला, स्वामी, अज्ञानरूपी अंधारात अडकलेल्या मला तुम्ही ज्ञानदीप दाखवलात. तुम्ही मला गुरुपीठही साध्यंत सांगितलं. आता मला सांगा, श्री दत्तप्रभूंनी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतार घेतला, ते तीर्थयात्रेला का गेले? अनेक तीर्थक्षेत्र असताना ते गोकर्णाला का गेले? नामधारकानं असं विचारलं असता सिद्धयोगी म्हणाले, तुझ्या प्रश्नानं मला खूप आनंद झाला आहे. मी तुला श्री गुरुचरित्र सविस्तर सांगतो. श्री दत्तप्रभूंनी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतार घेतला. त्यांनी भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी आणि त्यांना परमार्थाची, आत्मज्ञानाची दीक्षा देण्यासाठीच वेळोवेळी तीर्थयात्रा केली. या भूमीवर अनेक तीर्थक्षेत्र आहेत, पण या सर्व तीर्थक्षेत्रात गोकर्ण क्षेत्राचं महात्म्य फारच मोठं आहे. तिथं महाबळेश्वर नावाचं स्वयंभू शिवलिंग आहे. त्या लिंगाची स्थापना गणेशानं केली. ती कथा मोठी अद्भुत आहे. सिद्धयोग्यांनी असं सांगितलं असता, ती महाबळेश्वर लिंगाची कथा मला सविस्तर सांगा, अशी नामधारकानं विनंती केली असता सिद्धयोग्यांनी कथा सांगण्यास सुरुवात केली. पुलत्स्य नावाचे एक ब्राह्मण ऋषी होते. त्यांच्या पत्नीचं नाव होतं कैकसी. ती भगवान शंकराची एकनिष्ठ उपासक होती. ती शिवलिंगाची नित्य पूजा केल्याशिवाय अन्न घेत नसे. एके दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळालं नाही. व्रतभंग होऊ नये म्हणून मृत्तिका शिवलिंग करून त्याची तिनं भक्तिभावानं पूजा सुरू केली. याच वेळी तिचा पुत्र दशानन रावण तिला वंदन करण्यासाठी तिथं आला होता. तो अत्यंत क्रूर होता, तरी मोठा शिवभक्त होता. आपली आई मृत्तिका शिवलिंगाची पूजा करत आहे हे पाहून त्याला मोठं आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, माते, मी तुझा पुत्र असताना तू मृत्तिका शिवलिंगाची पूजा करतेस? हे माझं मोठं दुर्भाग्यच म्हणावं लागेल. आणि या असल्या शिवलिंगाची पूजा करून काय फळ मिळणार आहे? कैकसी म्हणाली, या पूजनानं कैलास पदाची प्राप्ती होते. हे ऐकताच रावण म्हणाला, मग मी तुला प्रत्यक्ष कैलासच आणून देतो. मग तुला हे कष्टच करावे लागणार नाही. तुला प्रत्यक्ष शिवपार्वतीची पूजा करता येईल. असं वचन देऊन तो शिवपार्वतीसह कैलास आणण्यासाठी मनोवेगानं निघाला. काहीही करून शिवपार्वतीसह कैलास लंकेत आणून आईला द्यायचाच असा निश्चय त्यानं केला. शुभ्र आणि रमणीय अशा त्या कैलास पर्वताला रावण आपल्या 20 हातांनी गदा गदा हलवू लागला. कैलास भुवन डळमळू लागलं. रावण आपली 10 मस्तकं पर्वताला लावून आणि 20 हात मांड्यांवर ठेवून अत्यंत जोरानं पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला. सप्त पाताळ डळमळू लागली. सप्त स्वर्गात हलकल्लोळ माजला. शेषनाग फडा चुकवू लागला. कूर्म भीतीनं थरथरू लागला. स्वर्गात सर्व देव भयभीत झाले. सत्यलोक, वैकुंठलोक डळमळू लागले. आता प्रलय होणार असं सर्वांना वाटायला लागलं. घाबरलेली पार्वती शंकराचे पाय धरून म्हणाली, स्वामी, आपल्या कैलासाचं काय होणार? काहीतरी उपाय करा. शिवलोकात मोठा गोंधळ निर्माण झालाय. सगळे शिवगण घाबरलेत. आता स्वस्थ बसू नका, काहीतरी इलाज करा. पार्वतीनं अशी विनंती केली असता शंकर म्हणाले, तू कसलीही चिंता करू नकोस. माझा भक्त रावण भक्तीनं खेळतोय. शंकरांनी असं सांगितलं तरी पार्वतीचं समाधान झालं नाही. मग शंकरांनी आपल्या डाव्या हातानं शिखरावर दाब दिला. त्यामुळे रावण पर्वताच्या आणि जमिनीच्या सांध्यात दडपला गेला. त्याचे प्राण कासावीस झाले. आता आपण जगतो की मरतो असं त्याला झालं. त्यानं शिवनामाचा घोष सुरू केला.
शिवस्तवन करत, हे पिनाक पाणी महादेवा मला वाचवा वाचवा, मी आपणास शरण आलो आहे. रावणानं अशी प्रार्थना केली असता शंकरांना त्याची दया आली. त्यांनी आपल्या डाव्या हाताचा भार काढून घेतला. रावणाची सुटका झाली. मग त्यानं शंकराचं स्तवन सुरू केलं. त्यासाठी त्यांनी आपलं एक मस्तक छाटलं. आपली आतडी तोडून तारेप्रमाणे मस्तकाला जोडून तंतुवाद्य तयार केलं आणि त्याच्या साथीनं विविध रागात शिवस्तुतीपर गायन केलं. त्यानं सर्वप्रथम सामवेद गायन केलं. आपल्या गायनातून नवरसांचे भाव प्रकट केले. इतकी कथा सांगून झाल्यावर सिद्धयोग्यानं नामधारकाला संपूर्ण संगीतशास्त्र समजावून सांगितलं. संगीतातील सप्तस्वर, त्यांची स्थानं, कुल, वंश, त्यांचं स्वरूप, त्यांचे स्वभाव इत्यादींची माहिती दिली. त्याचप्रमाणे संगीतातील 8 गण कोणते तेही सांगितले. त्याचप्रमाणे रावणानं रागदारी जे गायन केलं त्या 36 रागरागिण्यांची नावंही सांगितली. रावणानं 36 रागात गायन करून भगवान शंकराची अत्यंत भक्तीनं आराधना केली असता भोलेनाथ शंकर त्याच्या भक्तीनं प्रसन्न झाले. ते पंचवदन आणि दशभुज अशा स्वरूपात त्याच्या पुढे प्रकट झाले आणि म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असेल तो वर मागून घे. रावण म्हणाला, महादेव, मला काहीही कमी नाही. प्रत्यक्ष लक्ष्मी माझ्या घरी पाणी भरते. ब्रह्मदेव माझा ज्योतिषी आहे. 33 कोटी देव, सूर्य, चंद्र, वरुण, वायू माझी अहोरात्र सेवा करत असतात. अग्नी माझे कपडे धुतो. यम माझ्या आज्ञेशिवाय कुणालाही मारत नाही. इंद्रजीत माझा पुत्र आहे. अत्यंत बलाढ्य असा कुंभकर्ण माझा भाऊ आहे. माझी लंका नगरी समुद्रात सुरक्षित आहे. माझ्या घरी कामधेनू आहे. मला 6 कोटी वर्ष आयुष्य आहे. त्यामुळे मला माझ्यासाठी काहीही नको. पण माझी आई तुझी भक्त आहे. ती नित्यनेमानं लिंगपूजा करते. तिला तुझी नित्यपूजा करता यावी म्हणून तुझ्या सकट कैलास पर्वतच लंकेला न्यावा या हेतून मी आलो आहे. परमेश्वरा, माझी एवढी इच्छा पूर्ण करा. शंकर म्हणाले, तुला कैलास नेण्याची गरज काय? मी माझं प्राणलिंग तुला देतो. हे लिंग माझा प्राण आहे. सर्व मनोरथ पूर्ण करणारं आहे. असं सांगून शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिलं. ते म्हणाले, या लिंगाची तू 3 वर्ष पूजा केलीस तर तू माझ्या समान होशील. हे लिंग ज्याच्या जवळ असेल त्याला मृत्यू येणार नाही. याच्या केवळ दर्शनानंच सर्व दोष नाहीसे होतील. मात्र तू तुझ्या नगरी जाईपर्यंत हे लिंग जमिनीवर ठेवू नकोस. या लिंगाची 3 वर्ष पूजा कर, म्हणजे तू स्वतः ईश्वर होशील. अशा प्रकारे रावणाला आत्मलिंगाचं महात्म्य सांगत ते रावणाच्या हाती दिलं. भगवान शंकराचं आत्मलिंग मिळाल्यानं रावणाला अतिशय आनंद झाला. तो ते लिंग घेऊन लंकेकडे निघाला. त्रिकालज्ञानी त्रैलोक्य संचारी नारद मुनींना रिपीट त्रिकालज्ञानी त्रैलोक्य संचारी नारद मुनींना हे समजताच ते धावतच अमरावतीत इंद्राकडे गेले आणि म्हणाले, देवराज, घात झाला, संपलं सगळं. आता असे अस्वस्थ काय बसले आहात? अहो, भोलेनाथ शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिलंय. या आत्मलिंगाची 3 वर्ष पूजा केलीस तर तूच ईश्वर होशील. तुझी लंका कैलास होईल. तुला कधीही मृत्यू येणार नाही. असा वरही त्यांनी रावणाला दिलाय. आता तो रावण अमर होईल. आता त्याच्या तावडीतून कोणीही सुटणार नाही. आता तुमचं वैभव गेलं म्हणून समजा. रंभा, उर्वशी, मेनका इत्यादी अप्सरांसह तुम्हाला पण लंकेला जावं लागेल. त्या रावणाची सेवा चाकरी करावी लागेल. तेव्हा त्वरा करा, त्वरा करा, काहीतरी उपाय करा. तुम्ही आता ब्रह्मदेवाकडे जा, तोच काहीतरी उपाय करेल. नारद मुनींनी असं सांगताच भयभीत झालेला इंद्र नारदांना घेऊन ब्रह्मदेवाकडे गेला. सगळी हकीकत समजताच ब्रह्मदेव म्हणाले,
या संकटसमयी विष्णूच काहीतरी उपाय करतील. मग ते सर्वजण वैकुंठ लोकात विष्णूकडे गेले. त्यांनी सगळी हकीकत विष्णूंना सांगितली. ब्रह्मदेव म्हणाले, श्रीहरी, रावणानं सर्व देवांना कारागृहात डांबलंय. आता शंकराचं आत्मलिंग मिळाल्यानं तर तो अत्यंत उन्मत्त होईल. त्याचा प्रतिकार करण्यासाठी पुढे तुम्हाला रामावतार घ्यावा लागेलच. पण तोपर्यंत आत्मलिंग मिळाल्यानं तो रावण सर्व राक्षसांसह अमर होईल. मग सगळंच कठीण होऊन बसेल. तेव्हा आत्ताच काहीतरी करायलाच हवं. ब्रह्मदेवानी असं सांगताच भगवान विष्णू कैलासपती शंकराकडे गेले आणि त्यांना विचारलं, महादेवा, तुम्ही हे काय करून बसलात? तुम्ही त्या रावणाला आत्मलिंग कशासाठी दिलं? अहो, तो क्रूर दुष्ट रावण आता अमर होईल. त्यानं सर्व देवांना तुरुंगात डांबलंय. त्यांची सुटका कशी होणार? आता देवत्व त्याच्याकडे जाईल. तो अवघ्या त्रैलोक्याला नकोसं करून टाकेल. शंकर म्हणाले, श्रीहरी, मी तरी काय करू? मी आहे साधा भोळा. त्या रावणाची भक्ती पाहून त्याच्या दोषांचा आम्हाला विसरच पडला. त्यानं स्वतःचं मस्तक तोडून तयार केलेल्या वीणेवर सुस्वर गायन करून माझे अपार स्तवन केले. त्याची ती भक्ती पाहून मी संतुष्ट झालो आणि त्याला माझं आत्मलिंग दिलं. त्यानं पार्वती मागितली असती तरीही मी त्याला दिली असती. विष्णू म्हणाले, महादेवा, तुम्ही असले वर देता त्यामुळे दैत्य उन्मत्त होतात. ते सर्वांचा छळ करतात आणि मग त्यांचा नाश करण्यासाठी, संत सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आम्हाला अवतार घ्यावे लागतात. आता झाले ते झाले. आता सांगा, तो रावण आत्मलिंग घेऊन त्याला किती वेळ झाला? शंकर म्हणाले, फार फार तर 5 घटिका झाल्या असतील. अद्याप तो लंकेत गेला नसेल. तो मध्येच कुठेतरी असेल. पण त्याला मी आत्मलिंग जमिनीवर ठेवू नकोस असं बजावलंय. शंकरांनी असं सांगताच विष्णूंनी आपलं सुदर्शन चक्र सूर्याला झाकण्यासाठी पाठवलं. मग ते नारद मुनींना म्हणाले, मुनिवर्य, रावण लंकेकडे निघाला आहे. तुम्ही त्वरा करा, त्याच्याकडे जा आणि काहीही करून त्याला रोखून धरा. माझं सुदर्शन चक्र सूर्याला झाकून सूर्यास्त झाल्याचा आभास निर्माण होईल. रावण नित्यनेमानं संध्यावंदन करतो हे तुम्हाला माहितीये. त्याला गाठून त्याला विलंब होईल असा काहीतरी प्रयत्न करा. विष्णूंनी असं सांगितलं असता नारद मुनी मनोवेगे निघाले. नारद मुनी गेल्यावर विष्णू गणेशाला म्हणाले, गणेशा, तू विघ्नहर्ता, दुःखहर्ता आहेस. म्हणून तर सर्व देव सुद्धा तुला वंदन करतात. तुला जे वंदन करतात त्यांचे मनोरथ सिद्धीला जातात. परंतु जे लोक तुला वंदन करत नाही, तुझी उपेक्षा करतात, त्यांच्यावर अनेक संकट येतात. पण रावण तुला मुळीच जुमानत नाही. तो तुझ्या नकळत शंकराचं आत्मलिंग घेऊन गेलाय. आता त्या आत्मलिंगामुळे तो अमर होईल आणि सगळ्या जगाचा छळ करेल. तो लंकेत जाण्यापूर्वीच त्याला रोखून धरलं पाहिजे. ते आत्मलिंग कधीही जमिनीवर ठेवू नकोस असं शंकरांनी त्याला बजावलंय. त्याचाच फायदा करून घ्यायला हवा, जेणेकरून रावण लवकर लंकेस जाणार नाही. अशी व्यवस्था करण्यासाठी आता मी नारदांना पुढे पाठवलंय. आता तू बालब्रह्मचार्याचं रूप धारण करून रावणाकडे जा. त्याचा विश्वास संपादन करून ते आत्मलिंग मिळव आणि ते जमिनीवर ठेव. असं केल्यास ते लिंग तिथंच कायम राहील. अशा प्रकारे विष्णूंनी गणेशाला पढवून तयार केलं. गणेशानं ते मान्य केलं. बालब्रह्मचार्याचं रूप धारण केलं. भगवान विष्णूंनी त्याला शिदोरी म्हणून गूळ, खोबरं, साखर, लाडू, डाळिंब इत्यादी पदार्थ दिले. मग गणेश ते पदार्थ खात खात रावणाकडे निघाला. नारद मुनी अगोदरच रावणाकडे गेले होते. त्यांनी रावणाला गाठून विचारलं, रावणा, कुठून आलास? रावण म्हणाला, मी कैलासावर गेलो होतो. तिथं मी कठोर तप केलं. त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकरांनी मला आत्मलिंग दिलं. या आत्मलिंगाचं महात्म्य फार मोठं आहे असं त्यांनी मला सांगितलं. नारद मुनी म्हणाले, रावणा, खरोखरच मोठा भाग्यवान आहेस तू. म्हणूनच तुला आत्मलिंग दिलं. मला त्या लिंगाची बरीच माहिती आहे. मला ते दाखव, म्हणजे ते शंकराचंच आत्मलिंग आहे अशी माझी खात्री पटेल. नारदांच्या बोलण्यावर रावणाचा विश्वास नव्हता. त्यानं ते आत्मलिंग दुरूनच दाखवलं.
ते लिंग पाहून नारद मुनी म्हणाले, लंकेशा, हेच ते आत्मलिंग. मला त्याचं महात्म्य चांगलं माहितीये. मी तुला ते सविस्तर सांगतो. तू अगदी शांत बसून मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. मी तुला या लिंगाची उत्पत्ती कशी झाली ते सांगतो. कालाग्नीसारखा एक महाकाय पशु होता. त्या पशुला 3 शिंग होती. एकदा ब्रह्मा, विष्णू, महेश शिकारीसाठी गेले असताना त्यांनी त्या पशुची शिकार केली. त्यांनी त्या पशुची 3 शिंग काढली. त्या प्रत्येक शिंगाखाली एक एक प्राणलिंग होतं. ती 3 लिंग त्या तिघांनी घेतली. तू जे आत्मलिंग दाखवलंस तेच शंकरांना मिळालं होतं. जो या लिंगाची 3 वर्ष पूजा करेल तो स्वतः ईश्वर होईल, तो वरदाता होईल. हे लिंग ज्या स्थानी असेल ते स्थान कैलास होईल. या लिंगाचं आणखीनही मोठं महात्म्य आहे. नारदांनी वेळ काढण्यासाठी आणखी काही सांगावयास सुरुवात केली. तेव्हा रावण म्हणाला, पुरे पुरे, मला लवकर लंकेत गेलं पाहिजे. असं बोलून तो जाऊ लागला. तेव्हा नारद म्हणाले, सूर्यास्त होण्याची वेळ आली आहे. तू 4 वेदांचं अध्ययन केलं आहेस. ब्राह्मणानं सायं संध्या वंदन केलंच पाहिजे. तू जर असाच गेलास तर संध्याकाळ होईल. संध्येची वेळ चुकवता कामा नये. कितीही असलं तरी संध्या वंदनाचा नियम मोडता कामा नये. आता माझीही संध्येची वेळ झाली आहे, मी जातो. असं बोलून नारद मुनी निघून गेले. इकडे सुदर्शन चक्र सूर्या आड झाल्यामुळे संध्याकाळ झाल्याचा आभास निर्माण झाला. रावण मोठ्या काळजीत पडला. आता काय करायचं? संध्याकाळ तर झाली. आता संध्या न करताच पुढे गेलो तर व्रतभंग होणार. संध्या करावयास बसलो तर या आत्मलिंगाचं काय करायचं? काही झालं तरी आत्मलिंग जमिनीवर ठेवू नकोस असं शंकरांनी बजावून सांगितलंय. आता काय करावं? अशा काळजीत तो पडला होता. त्यावेळी त्याला एक बालब्रह्मचारी दिसला. तो फुलं समिधा गोळा करत होता. रावणाने विचार केला, बालब्रह्मचारी अगदी साधा भोळा दिसतोय. हा काही झालं तरी आपला विश्वासघात करणार नाही. आपलं संध्या वंदन होईपर्यंत हे आत्मलिंग त्याच्या हाती द्यावं. असा विचार करून रावणानं त्या बालब्रह्मचार्याला हाक मारली. पण रावणाला पाहताच तो पळू लागला. रावणानं त्याला थांबवून प्रेमानं विचारलं, अरे बटू, घाबरू नकोस. तू कोण रे बाळा? तुझे आई वडील कोण? कुठे राहतोस तू? तू कोणत्या कुळातला? मला सांग बरं सर्व काही. रावणानं अशी विचारपूस सुरू केली असता बालब्रह्मचार्याच्या रूपात असलेला गणेश म्हणाला, अहो, माझी एवढी चौकशी कशासाठी करता आहात? माझ्या पित्यानं तुमच्याकडून काही कर्ज वगैरे घेतलंय का? माझा पिता जटाधारी आहे. हं, तो सर्वांगाला भस्म लावतो. त्याच्या गळ्यात रुद्राक्षमाळा असतात. तो वृषभावर बसून भिक्षा मागत फिरतो. त्याचं नाव शंकर. माझी माता प्रत्यक्ष जगन्माता आहे. आता मला जाऊ दे, मला तुझी फार भीती वाटते. रावण म्हणाला, अरे बाळा, तुझे वडील तर अगदी गरीब दिसतात. घरोघरी भिक्षा मागतात. मग ते तुला कुठलं सुख देणार? माझी लंका नगरी रत्नखचित आहे. तू चल माझ्या बरोबर. माझ्या घरी देवपूजा कर. तुला हवं असेल ते सर्व मी देईन. बालब्रह्मचारी म्हणाला, नको नको, तुझ्या लंकेत राक्षस आहेत, ते मला मारून टाकतील. मला सोड, मी माझ्या घरी जातो. मला खूप भूक लागलीये. रावण म्हणाला, ठीक आहे, तू खुशाल आपल्या घरी जा. पण थोडा वेळ थांब ना. मी समुद्र तीरावर संध्या करून येतो. तोपर्यंत हे लिंग हातात धरून ठेव. पण काही झालं तरी जमिनीवर ठेवू नकोस. हं. त्यावर बालब्रह्मचारी म्हणाला, अहो, मला का त्रास देतात? मी लहान आहे ना. तुमचं लिंग जड असेल, मला कसं धरता येईल? रावणानं त्याला परोपरीनं समजावलं आणि लिंग हातात धरून ठेवण्यास तयार केलं. रावण त्याच्या हाती लिंग देऊन समुद्राच्या काठावर संध्येला बसला. तेव्हा तो बालब्रह्मचारी म्हणाला, ठीक आहे, मी तुम्हाला 3दा हाका मारीन. तेवढ्यात तुम्ही आला नाहीत ना, तर मी हे लिंग जमिनीवर ठेवीन बरं. रावणानं ते मान्य केलं. तो बालब्रह्मचारी म्हणजे गणेश हातात आत्मलिंग घेऊन उभा राहिला.
रावण संध्येला बसला. सर्व देव विमानात बसून गणेशाकडे कौतुकानं पाहत होते. रावण अर्घ्य देऊ लागला. तेव्हा गणेश रावणाला हाका मारत म्हणाला, लवकर या, माझ्या हाताला हे लिंग पेलवत नाही, माझा हात दुखतोय. रावणानं हातानं खूण करून थोडा वेळ त्याला थांबायला सांगितलं. थोडा वेळ थांबल्यानंतर काही वेळानंतर गणेशानं पुन्हा 2 हाका मारल्या, पण रावण संध्या अर्धवट सोडून उठला नाही. आता अट पूर्ण झाली होती. मग गणेशानं भगवान विष्णूंचं स्मरण करून व सर्व देवांना साक्षी ठेवून ते आत्मलिंग जमिनीवर ठेवलं. सर्व देवांना अतिशय आनंद झाला. त्यांनी आकाशातून श्री गणेशावर पुष्पवृष्टी केली. अर्घ्य देऊन रावण वेगानं परत आला. गणेशानं आत्मलिंग जमिनीवर ठेवलेलं पाहून तो अतिशय क्रुद्ध झाला. त्यानं रागाच्या भरात त्याला ठोसे मारले. गणेश रडत रडत पण मनातल्या मनात हसत हसत म्हणाला, मला विनाकारण का मारता? मी आता माझ्या वडिलांना तुमचं नाव सांगतो. असं बोलून तो रडत रडत निघून गेला. मग रावणानं सारी शक्ती एकवटून ते लिंग वर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ते आत्मलिंग वर काढण्यासाठी जोर लावल्यानं त्या आत्मलिंगाला पीळ पडला. ते गोकर्ण म्हणजे गायीच्या कानाच्या आकारासारखं झालं, पण ते जमिनीच्या बाहेर आलं नाही. तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर या नावानं प्रसिद्ध झालं. हताश निराश झालेला रावण स्वतःचं कपाळ बडवीत लंकेला निघून गेला. भगवान सदाशिवानं वास्तव्य केलं म्हणून सर्व देवही तिथं येऊन राहू लागले. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, या गोकर्ण महाबळेश्वराचं महात्म्य स्कंद पुराणात अधिक विस्तारानं सांगितलं आहे. ही कथा ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला. त्यानं सिद्धांचे पाय धरले, असं सरस्वती गंगाधर म्हणतात. अशा रीतीनं श्री गुरुचरित्रामृतातील गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापना नावाचा अध्याय 6 समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.